आणि यानंतर पाहूयात राज्यातल्या आणि देशभरातल्या काही बातम्या, पण थोडक्यात टाकूयात नजर स्पीड न्यूजवर। बाळासाहेबांच्या विचारांची सुनता कुणी केली असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेला असून हल्लाबोल केलाय। आधी बाळासाहेबांचे विचार बुडवलेत आणि मग हिंदुत्व बुडवलं, त्यानंतर बाळासाहेबांच्या विरोधकांशी हातमिळवणी केल्याची टीका त्यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादच्या बिडकीन शहरातून गेल्यानंतर शिवसैनिकांनी शिंदे आलेल्या जागेचं शुद्धीकरण केल्याचा प्रकार समोर आलाय। एका बादलीत गोमूत्र आणून ते लिंबाच्या पाल्यानं शिंपडून शिवसैनिकांनी हे शुद्धीकरण केलं। पैठणमधल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय। ताई म्हणाल्या, दादा 6 वाजता काम सुरू करतात, ताईला सांगा मी 6 वाजता लोकांची कामं उरकून टाकतो, अशा शब्दात शिंदेंनी पलटवार केलाय। तर रिमोट काढून घेतल्यानं अनेक नाराज झाल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणमधील सभेतून केलेल्या टीकेवर चंद्रकांत खैरेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी करण्यात आल्याचा टोला यावेळेस खैरेंनी लगावलाय। आणि दुसरीकडे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालणाऱ्यांनीच शेवटी बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशाला सोडून गेल्याची जोरदार टीका खैरेंनी केली आहे। तसंच पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप सुद्धा खैरेंनी केलाय। देवेंद्र फडणवीस आणि आपण एकमेकांना पूरक असून आमच्या दोघांचं जबरदस्त ट्युनिंग असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी हे प्रत्युत्तर दिले। तर चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा खासदारकी त्यांना मिळणार नाही अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना 2 खुर्च्या टाकून द्यायला हव्या होत्या, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सभेत किती गर्दी झाली हे पाहता येईल, अशी टीका त्यांनी केली आहे। लंपी आजारामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। तर NDRFच्या निकषानुसार लंपी आजारावर मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळण्याची धमकी देणाऱ्या रिफायनरी विरोधक नरेंद्र जोशी यांनी माफी मागितली आहे। नाना पटोलेंनी रिफायनरी विरोधकांची भेट घेतली आहे आणि यावेळेस नरेंद्र जोशींनी सामंतांबाबत बोलताना प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं, मात्र आपण बोलण्याच्या ओघात बोलून गेल्याचं सांगत त्यांनी माफी मागितली आहे। KDMC मुख्यालयामध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची 4 तास जम्बो बैठक झाली। कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगरपालिका, अंबरनाथ नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते। तर रखडलेल्या विकास कामांबाबत यावेळेस ठाकूर यांनी नाराजीही व्यक्त केली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भिवंडी तालुका दौरा केला। यावेळेस त्यांनी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या गणपतीचं दर्शनही घेतलं। जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढत आहे आणि ती आणखी वाढणार असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केलाय। मागील काही तासांमध्ये मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय। पहाटेपासूनच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगरातील अनेक भागात पाणी साचलंय। तर अंधेरी सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे। कुर्ल्यामध्ये मागील एका तासात 39 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। तर चेंबूरमध्ये देखील धुवाधार पाऊस कोसळत आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण झाल्यानं 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस राहील, त्यामुळे मच्छीमारांना अरबी समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। वर्धा जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपले। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय। वर्ध्यातील यशोदा नदीला पूर आला असून वर्धा राळेगाव जिल्हा मार्ग बंद वाहतुकीसाठी असून या पावसाळ्यात 7व्यांदा नदीला पूर आलाय। तर वणा, यशोदा, वर्धा नदीकाठावरील गावांना
सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यात सतत पावसानं गोसीखुर्द धरणात पाण्याची आवक वाढली आहे आणि त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण 33 पैकी 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले। संपूर्ण 33 दरवाजांमधून 3843 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून या नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जळगावमधील टेकवाडे खुर्द इथे एका महिला गिरणा नदीत पाय घसरून पडली, तर यावेळेस नदीकिनारी असलेल्या एका व्यक्तीनं पाहता जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारत महिलेचा जीव वाचवलाय। तर बुलढाणा जिल्ह्यामधून जाणाऱ्या मुंबई नागपूर या 2 महामार्गाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ची पडलेल्या खड्ड्यांमुळे पूर्णतः चाळण झाली आहे। या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय, तर अनेकदा खड्डे चुकविताना वाहन चालकांना आपला जीवही गमवावा लागलाय। पारोळा तालुक्यामधील तामसवाडी इथं असलेल्या बोरी धरण मध्यम प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडण्यात आले आणि गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण 100% भरलेलं असून पारोळा तालुक्यामधील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न त्यामुळे मिटलाय। तर बीड जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे धुळे सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा घाटातील उंच माथ्यावरून पांढऱ्या शुभ्र पाण्याचा धबधबा वाहू लागलाय आणि या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळणार आहे। चाळीसगावच्या गिरणा धरणाचे 6 वक्रद्वार उघडण्यात आले। गिरणा नदीपात्रात धरणातून विसर्ग सुरू आहे। चाळीसगाव, पाचोरा, भडगाव परिसरामधील धरणकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नवी मुंबईमधील घणसोली इथं सिडकोच्या मेघ मल्हार सोसायटीत रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। या विरोधात रहिवाशांनी शिर्के बिल्डरच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले। दरम्यान पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। नवी मुंबईमध्ये एका तरुणावर 7 ते 8 जणांनी हल्ला केलाय। कोपरखैरणे येथील चिकनशेर मंदिर उद्यानात हा हल्ला झालाय। राजेश जेजूरकर असं या तरुणाचं नाव असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पालघरमधील विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले। जव्हारच्या मनमोहाडी गावातील महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या, मात्र गावात पक्का रस्ता नसल्यानं तिला भर पावसात 4 किलोमीटरपर्यंत डोलीतून नेण्यात आलं आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच एका खासगी गाडीत प्रसूती झाली। भिवंडी तालुक्यामधील मैदे कांदळी गावच्या हद्दीत आरोग्य केंद्र तसेच रस्ता देखील नसल्यामुळे हऱ्याचा पाडा इथं सपना पवार या गरोदर मातेला प्रसूती कळा येऊ लागल्यानं झोळीतून न्यावं लागलं। केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या तालुक्यातच रस्त्याअभावी अनेक गावं पाड्यांची स्थिती बिकट असल्याची पाहायला मिळते। अभिनेते अमोल कोल्हे यांच्या शिवप्रताप गरुड झेप या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय। तर या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग पाहायला मिळणार आहे। या टीझरमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय। तर हा सिनेमा 5 ऑक्टोबर 2022 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। पनवेलमधल्या एका दुकानात कोल्ड्रिंकच्या बाटलीमध्ये घाण आढळल्याचा दावा ग्राहकानं केलाय। तर ही बाब दुकान मालकाच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यानं यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र अशा प्रकारे निकृष्ट वस्तू ग्राहकांच्या माथी मारल्या जात असल्याचा आरोप ग्राहकांकडून होतोय। गुजरातच्या जुनागड भागाला मुसळधार पावसानं झोडपलंय। तर गिरनार पर्वतरांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दामोदर कुंड आणि सोनरख इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे। दरवेश्वर महादेव मंदिर पाण्याखाली गेले।
उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील रेल्वे अपघाताचा व्हिडिओ एक समोर आलाय। रेल्वे फाटक बंद असूनही एका सायकल रिक्षावाल्यानं रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव रेल्वेनं सायकल रिक्षाला जोरदार धडक दिली। सुदैवानं सायकल रिक्षावाला बचावलाय, तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या 1200 भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे। पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्तानं भाजपकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करून ही रक्कम नमामि गंगे मोहिमेसाठी दान केली जाणार आहे। तर भारतातून लुप्त झालेला चित्ता पुन्हा भारतात परतणार आहे। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं देशाला ही अनोखी भेट मिळणार आहे। नांबियातून 5 मादी आणि 3 नर चित्ते भारतात आणले जाणार आहेत आणि 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते मध्य प्रदेशच्या राष्ट्रीय अभयारण्यात हे चित्ते सोडले जाणार आहेत। ICC T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर झालाय। रोहित शर्मा कॅप्टन तर KL राहुलकडे व्हाईस कॅप्टनशिपची जबाबदारी असणार आहे। संघात विराट कोहली, दीपेंदर हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्याला संधी देण्यात आली आहे। मात्र दुखापतीमुळे रवींद्र जडेजाच्या वर्ल्ड कपच्या आशा संघातून नष्ट झाल्या। तर आगामी ICC T20 विश्वचषकासाठी संघात दिनेश कार्तिकनं जागा मिळवली आहे आणि त्याच्या या स्वप्नवत कामगिरीनंतर त्यानं हो स्वप्न पूर्ण होतात असं भावनिक ट्विटही केलंय। महिला क्रिकेटपटू वेदानं कर्नाटकचा रणजी क्रिकेटपटू अर्जुन होयसलाशी साखरपुडा केल्याची माहिती इंस्टाग्रामद्वारे समोर आली आहे। पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अर्जुननं तिला गुडघ्यावर बसून प्रपोजही केलंय आणि सध्या सोशल मीडियावर दोघांचे फोटोज व्हायरल होत आहेत। बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित बिग बॉसच्या 16व्या पर्वाचा प्रोमो नुकताच रिलीज झालाय। 1 ऑक्टोबरला बिग बॉसच्या 16व्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर होणार असं म्हटलं जातंय। भाईजान सलमान खाननं 5 सप्टेंबरला फिल्म सिटीमध्ये प्रीमियरच्या शूटिंगला सुरुवातही केली आहे। तर सिने निर्माता करण जोहरचा कॉफी विथ करणचा 7वा सीझन चांगलाच गाजतोय आणि या कार्यक्रमाच्या आगामी भागात आता अनिल कपूर आणि वरुण धवन सहभागी होत आहेत। नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो देखील समोर आलाय आणि या मंचावर अनिल आणि वरुण अनेक रहस्यांचा उलगडा करताना दिसतात। बॉलिवूड अभिनेता R माधवन लवकरच धोका राउंड दी कॉर्नर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय। 23 सप्टेंबरला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे। तर या सिनेमात अभिनेता R माधवन, अपार शक्ती खुराना, दर्शन कुमार आणि अभिनेत्री खुशाली कुमार दिसणार आहेत। आणि या सगळ्या बातम्यांसह सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। त्याचबरोबर आमचं फेसबुक, YouTube आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।